प्रतिक्रिया हीच आहे की मत चोरी जी आहे ती मत चोरी ही आज होते असं मला नाही आहे. मत चोरी ही अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळं मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे. जरी सत्याचा मोर्चा जरी त्यांनी काढलेला असला तरी या ज्या याद्या अगोदरपासून यादी आहे. काँग्रेसचं सरकार असल्यापासून त्या यादी आहे. आता त्या बाहेर काढलेली आहे. त्याला सरकारला जबाबदार धरणं अयोग्य आहे. त्याला इलेक्शन कमिशनकडे त्यांनी तक्रार करायला हरकत नाहीये. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार, काँग्रेस वगैरे कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी ज्या आहेत इलेक्शन कमिशन मांडायला हरकत नाहीये. मतांची चोरी होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला प्रमाणामध्ये लोकसभेत जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती असा काय आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही. पण आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतं चोरलेली आहे. आम्हाला मतं चोरण्याची आवश्यकता नाही आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे. मुंबई सारखं शहर जे आहे त्याचा बदलत चाललेला आहे. अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे. पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे. पण मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात नाही. मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्यांनी त्रुटी मुद्रलेली आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशननी एकाच पत्त्यावर 100 व्यक्तीची नावं असल्याचंही त्यामध्ये दाखवलेलं आहे. असं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. एका 10 बाय 10च्या घरामध्ये 5-50 लोकांची नावं असणं हे अत्यंत अयोग्य आहे. ते अधिकाऱ्यांच्या खालच्या चुकीमुळं कदाचित असं झालेलं असेल. याचा सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जर नावं असतील तर ती रद्द केली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सत्याच्या मोर्चामध्ये दिलेले आहेत ते तपासून त्या मत चोरी होणार नाही, बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.